तर बारामती नगर परिषदेसाठी आज मतदान होतंय। बारामती नगर परिषदेत 41 नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली होती। 41 पैकी 8 जागा बिनविरोध करण्यात अजित पवारांना यश आलंय। बारामतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि भाजप, शिवसेना आणि बहुजन समाज पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होतीये, त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतंय याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। बारामतीमधून आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत। जयदीप, बारामतीमध्ये कशा लढती होत आहेत आणि आज किती जागांसाठी मतदान होत आहे? माधवी, खरं तर बारामतीमध्ये एकूण 41 जागा नगरसेवक पदाच्या आहेत आणि एक जागा जी आहे ती नगराध्यक्ष पदाची आहे। त्यातल्या 8 जागा बिनविरोध करण्यात अजित पवारांना यश आलेलं आहे। बारामतीमधली जर लढाई पाहायला जाहीर झाली तर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप विरुद्ध बसपा विरुद्ध शिवसेना अशी जे आहे ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। मात्र यामध्ये पारडं कुणाचं जड मांडलं जाते तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं जे आहे ते पारडं जड मांडलं जाते। त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसापासून सातत्यानं अजित पवार या बारामतीमध्ये सभा घेत आहेत। अजित पवार प्रत्येक बारामतीकराला असं सांगतायत की माझ्याकडे बघून मतदान करा। मात्र दुसरीकडे शशिकांत शिंदे सोडलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षांची काल सभा झाली। मात्र या संपूर्ण प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील हे या निवडणुकीत पाहायला मिळाले नाहीत। खरं तर युगेंद्र पवार यांच्यावरती ही धुरा होती। खरं तर इतक्या दिवस झालं निवडणूक लागून मात्र सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आल्या नाहीत। सुप्रिया सुळेंचं बारामतीमध्ये मतदान आहे। आज मतदानाला देखील सुप्रिया सुळे येणार नसल्याची प्राथमिक माहिती। त्याच पद्धतीनं जय पवारांचं देखील मतदान बारामतीमध्ये आहे। जय पवार बारामतीमध्ये मतदानासाठी येणार असल्याचं सांगितलं जाते, मात्र ते देखील अद्यापपर्यंत कन्फर्म नाही। सकाळी 7:30 वाजता मतदानाला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे। उद्या निकाल आहे। 8 जागा या बिनविरोध झालेल्या आहेत। नेमका आता कुठल्या पक्षाला किती जागा मिळतात हे पाहणं जरी महत्त्वाचं असलं तरी अजित पवारांचं पारडं या निवडणुकीमध्ये जड दिसलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मुख्य जी लढत होती ती बारामतीची, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, परंतु ज्या पद्धतीनं जी निवडणूक सिरियसली घ्यायला पाहिजे होती त्या पद्धतीनं तरी घेतलेली दिसली जात नाही इतर पक्षाकडून। खरं तर बसपाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे काळूराम चौधरी सातत्यानं लढतात। शरद पवारांचा पक्ष असेल इथले उमेदवार जे आहेत ते सातत्यानं प्रचार करतायत। युगेंद्र पवार सातत्यानं प्रचार करतायत। मात्र या ठिकाणी जे वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं घातलेलं दिसत नाही असं त्यांचेच कार्यकर्ते आपल्याला सांगताना पाहायला मिळतात। नक्कीच नगर परिषदेमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतोय, त्यामुळे या लढतीकडे नक्कीच सगळ्या राज्याचं लक्ष असणार आहे। जयदीप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.